हॅलो हॅलो हॅलो. तुमच्यासोबत असं कधी झालं आहे का की तुम्ही ट्रिपला गेला आहे आणि तुमच्यासोबत एखादा इन्सिडन्स झाला आहे आणि मग तो इन्सिडन्स कायम तुमच्या लक्षात राहिला आहे? असंच काहीतरी माझ्यासोबत झालं आहे, एकदा नाही दोनदा. या ट्रिपमध्ये मला खूप काही एक्सपिरियन्स करायला मिळालं. भीती, एक्साइटमेंट, नर्वसनेस, क्युरिओसिटी सगळं एकसाथ. तर नेमकं काय किस्सा झाला ते सांगते. माझ्या लास्ट व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की सोमनाथमध्ये फिरण्यासाठी मी एक ऑटो रेंट केली होती, ज्यांनी मला खूप छान फिरवलं. ओके. दुपारी 12 ते 3 या वेळेसाठी मी ऑटो बुक केली होती. म्हणजे माझा प्लॅन असा होता की 3 नंतर मस्त तिथलं जे मार्केट आहे ते एक्सप्लोअर करायचं आणि 7 वाजता मंदिरमध्ये जो लेझर शो असतो ना तो बघून आपली रात्रीची ट्रेन पकडायची. पण फिरता फिरता मला 6 वाजले. सो तो प्लॅन तर कॅन्सल झाला. मग 6 वाजता मला त्या ऑटोवाल्या दादांनी जे तिथलं जुनं सोमनाथ मंदिर आहे ना तिथं सोडलं. त्यांना मी सांगितलं की माझी 11 वाजता ट्रेन आहे, तर मी तुम्हाला 10 वाजता कॉल करेन, तेव्हा तुम्ही मला स्टेशनला सोडा. तर ते बोलले ठीक आहे, तुम्ही मला कॉल करा. म्हटलं ओके. सो त्यानंतर मग मी तिथलं जे मंदिर होतं जुना सोमनाथचं तिथलं दर्शन घेतलं. त्यानंतर तिथं लेझर शो बघितला आणि बाहेर आले. तर मला ना त्या दादांचे 2 मिस कॉल पडले होते. मी विचार केला, म्हटलं आता तर 9 वाजलेत, त्यांनी मला का बरं कॉल केला असेल. मग मी त्यांना कॉल बॅक केला. तर ते बोलले मॅडम तुमच्या आधी ना माझ्या ऑटोमध्ये एक पॅसेंजर होते, म्हणजे आदल्या दिवशी. तर त्यांची एक पर्स माझ्या ऑटोमध्ये राहिली आहे आणि उद्या तुम्ही जे लोकेशनला चाललं आहे ना ते तिथंच आहेत. तर तुम्ही त्यांना ते द्याल का? मी त्यांना सांगतो, ते स्टेशनला येतील. हे ऐकून मला ना थोडंसं स्ट्रेंज वाटलं. म्हटलं असं कोण असेल जे पर्स सोडून गेलं आहे आणि जरी समजा चुकून राहिली जरी असेल तर हे एवढ्या विश्वासानं माझ्याकडे कसं काय देत आहे. मला ना त्यावेळी काय बोलू समजलं नाही. सो मी त्यांना म्हटलं की मी तुम्हाला कॉल बॅक करते, मला ना घरून कॉल येतो आहे. आणि खरं तर मला कोणाचा कॉल येत नव्हता. मीच कन्फ्यूज झाले होते की मी काय बोलू. सो मी काय केलं, मी तो फोन ठेवला आणि मी चेतनला कॉल केला हे विचारायला की मी काय करू. चेतन मला बोलला की एक काम कर, त्यांना आधी विचार की पर्समध्ये काही व्हॅल्युएबल असेल तर मी रिस्क नाही घेऊ शकत, जे मला पण पटलं. मी त्यांना कॉल केला तर ते बोलले की नाही मॅम, त्या पॅसेंजरने ना ॲक्च्युली इथं आदल्या दिवशी शॉपिंग केली होती आणि ते सामान माझ्या ऑटोमध्ये ठेवलं होतं. त्यात ती पर्स होती जी नवीनच आहे, ती फक्त त्यांना द्यायची आहे. म्हटलं ओके. त्यानंतर मग बरोबर 10 वाजता त्यांनी मला पिक केलं. त्यांनी मला पर्स दाखवली, ओपन केली आणि मला म्हणे बघा काही नाही आहे यामध्ये. म्हटलं चला ठीक आहे. मग त्यांनी मला स्टेशनला सोडलं. मी जेव्हा स्टेशनला पोहोचले तेव्हा माझी ट्रेन तिथं ऑलरेडी लागली होती प्लॅटफॉर्मला. आता यानंतर माझं नेक्स्ट डेस्टिनेशन कोणतं असेल, त्या पर्सचा नंतर काय किस्सा झाला, तर रिक्षावाला दादांनी मला परत कॉल केला का, हे सगळं बघायला स्टे ट्यून. तोपर्यंत बाय बाय.